अमेरिकन लोकांना अपार्टमेंट कॉम्प्लेक्समध्ये राहायला आवडत नाही. हे तुम्हाला माहिती आहे का? अमेरिकेमध्ये जे मेन डाऊनटाऊन एरिया असतात ना, तिथे मोस्ट प्रोबॅबली तुम्हाला अपार्टमेंट कॉम्प्लेक्सेस मिळतात राहण्यासाठी. पण अमेरिकन ते प्रेफर करत नाही. सिंगल बॅचलर लोक अपार्टमेंट प्रेफर करतात मेन डाऊनटाऊन मध्ये. पण वन्स यू हॅव फॅमिली, तुमची जर किड्स असतील, मुलं असतील, तर मात्र अमेरिकन्स डाऊनटाऊनमध्ये सहसा राहत नाहीत. ते राहतात त्या डाऊनटाऊन पासून थोडंसं लांब. आता भारतामध्ये कसं आहे बघा, आपल्याला असं वाटतं की मेन एरियामध्येच घर असायला हवं. अमेरिकन त्याच्या अगदी विरुद्ध आहेत. ते मेन एरियामध्ये कधीच राहत नाहीत. ते मेन एरियापासून लांब जाऊन राहतात. का? कारण की अमेरिकन लोकांना प्रिय आहे शांतता. फारच कमी वेळेस अमेरिकन त्यांच्या मुलांसोबत किंवा फॅमिलीसोबत डाऊनटाऊनमध्ये राहताना दिसतील. त्यांचं प्रमाण खूप कमी आहे. मोस्टली बॅचलर्स, सिंगल्स किंवा मॅरिड नवरा बायको ज्यांना मुलं नाही आहेत, ती लोकं तिथे राहतात. ते पण अगदीच वर्स्ट केसमध्ये, ज्यावेळेस त्यांना कम्यूट जास्त आहे आणि दुसरा ऑप्शनच नाही आहे, त्या केसमध्ये ते तिथे प्रेफर करतात. अदरवाईज मी असंही बघितलं आहे, काही अमेरिकन 1 ते 1.5 किंवा 2-2 ताससुद्धा दिवसाला ड्राईव्ह करतात जस्ट टू लिव्ह इन अ सबब एरिया. पण त्याच्या मागचं कारण काय? तर सगळ्यात महत्त्वाचं कारण, डाऊनटाऊनमध्ये घरं छोटी असतात, अपार्टमेंट कॉम्प्लेक्स असतात. त्यामुळे वन्स यू हॅव किड्स, त्यांना खेळण्यासाठी जागा वगैरे राहत नाही. घर छोटी राहतात, त्यामुळे घर पण त्यांना असं कंजेस्टेड वाटतं. ते जर तुम्ही सबबमध्ये आलात, डाऊनटाऊनपासून मेन एरियापासून लांब आलात, तर तुम्हाला मोठी आणि प्रशस्त अशी घरं मिळतात. 4 बेडरूम 5 बेडरूमची घरं तुम्हाला त्याच पैशांमध्ये मिळतील, ज्या पैशामध्ये तुम्हाला एखादं घर किंवा एखादं अपार्टमेंट मेन डाऊनटाऊनमध्ये भाड्याने मिळेल. सो तो एक प्लस पॉईंट असतो. त्यानंतर गराज असतं घरांना अटॅच, इंडिव्हिज्युअल हाऊसेस असतात, फ्रंट यार्ड असतं, बॅकयार्ड असतं, मुलांना खेळण्यासाठी चांगली जागा असते आणि सगळ्यात महत्त्वाचं, शाळा चांगल्या असतात. आपली मुलं मोठी होत असताना त्यांना स्पेस असायला हवा, त्यांना खेळण्यासाठी जागा असायला हवी, शाळा चांगल्या असायला हवा आणि आजूबाजूला आपल्यासारखीच लोकं राहायला हवीत, आपल्या मुलांना फ्रेंड्स मिळायला हवीत. यासाठी अमेरिकन मेन डाऊनटाऊनपासून लांब सबबमध्ये राहतात. आता प्रत्येकच अमेरिकन सबब एरियामध्ये इंडिव्हिज्युअल हाऊसेस घेईल असं काही नाही आहे बरं का. सबब एरियामध्ये सुद्धा अपार्टमेंट कॉम्प्लेक्स असतात, ज्याच्यामध्ये भरपूर साऱ्या ॲम्युनिटीज असतात. स्विमिंग पूल असतील किंवा प्लेग्राऊंड्स असतील. बऱ्याचशा केसेसमध्ये अमेरिकन अशा अपार्टमेंट कॉम्प्लेक्समध्ये सुद्धा राहतात. फरक फक्त एवढाच आहे की डाऊनटाऊनमध्ये तुम्हाला पैसा जास्त द्यावा लागतो आणि तिथली लाईफस्टाईल थोडी वेगळी असते. त्यामुळे वन्स यू हॅव फॅमिली, सबब एरिया अमेरिकन जास्त प्रेफर करतात. आम्ही सुद्धा सबबमध्ये राहतो. ह्युस्टनमध्ये शुगरलँड, केडी आणि सायप्रस हे 3 एरिया आहेत. तिथे सगळ्यात जास्त भारतीय लोक राहतात. तर तुम्हाला काय वाटतं, मेन एरियामध्ये राहायला हवं का बाहेर सबबमध्ये राहायला हवं? तुम्हाला काय आवडेल? मला खाली कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा.